नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला देखील हप्ता किंवा 2,000 रुपये मिळत असतील तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. शासनाकडून आता दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जात होते, परंतु यामध्ये आता वाढ करून थेट 9,000 रुपये प्रतिवर्ष म्हणजेच 3,000 रुपयांची यामध्ये वाढ झाली आहे. तर या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत आणि 16वा हप्ता जो आहे हा 3,000 रुपये या ठिकाणी मिळू शकतो. तर याचं संपूर्ण अपडेट समोर आलेलं आहे. हे अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता डॉक्टर कुनवार विजय शहा यांनी महत्वाचा अपडेट ट्विटरवर दिलेला आहे. अर्थात किसान हितैषी मोदी सरकार की देश के किसानों को बड़ी सौगात, अंतरिम बजट के तहत होगा पीएम किसान सम्मान निधि के लिए 3,000 की अतिरिक्त राशि का प्रावधान. अर्थातच पीएम किसान योजनेत आता मोठा बदल होत आहे आणि या बजेटमध्ये 3,000 रुपयाची अतिरिक्त राशी शेतकऱ्यांना मिळणार आहे, अर्थात 9,000 रुपये. पुढे अपडेट आपण पाहूयात. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता मोदी सरकार की किसानों को बड़ी सौगात, अंतरिम बजट में किसानों के लिए हो सकता है पीएम किसान सम्मान निधि के तहत 3,000 रुपये की वृद्धि का प्रावधान. अर्थात जे काही केंद्र शासनाचं बजेट आहे, या बजेट दिल्यानंतर या ठिकाणी 3,000 रुपये पीएम किसान योजनेत वाढू शकता अशी माहिती या ठिकाणी मिळाली आहे. तर मध्य प्रदेश मधील शेतकऱ्यांना म्हणजेच मध्य प्रदेश के किसानों को मिलेंगे प्रतिवर्ष 15,000 रुपये. अर्थात शासनाकडून 6,000 रुपये दिले जातात आणि पीएम किसान योजनेअंतर्गत 9,000 रुपये असे मध्य प्रदेश मधील शेतकऱ्यांना एकूण आता 15,000 रुपये मिळणार असल्याचा अपडेट आहे. शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे अपडेट आहे हे कॅबिनेट मंत्री जनजातीय कार्य लोक परिसंपत्ती प्रबंधन व भोपाल गॅस त्रासदी राहत एवं पुनर्वास मंत्री मध्य प्रदेश शासन यांनी हे त्यांच्या ट्विटरवर अर्थात एक्स वरती अपडेट दिलेला आहे. या अपडेटमुळे आता या ठिकाणी जे शासनाचं बजेट आहे हे अजून पेश झालेलं नाही. त्यामुळे जसं काही केंद्र शासनाचं बजेट या ठिकाणी फेब्रुवारी मध्ये होणार आहे, त्यानंतर या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 3,000 रुपये वाढणार आहे असल्याची माहिती यांनी दिलेली आहे. तर यावरती नेमके 3,000 रुपये वाढतात का हे अपडेट मध्येच पाहायला मिळणार आहे. तर ही होती एक अतिशय महत्वपूर्ण बातमी. कॅबिनेट मंत्री यांनी ही पोस्ट केलेली आहे आणि अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी शासन घेऊ शकतं असे देखील अपडेट आहे.